पण हे तुम्ही पाहून घ्या, की एक व्यक्ती सांगतोय, की मी खोटा इतिहास लिहिला. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली. सो 1818 पर्यंत समाधी सगळ्यांना माहिती. आणि पुढच्या 40 वर्षामध्ये लोकांना समाधीच माहीत नाही त्यांची. समाधी हरवली 40 वर्षामध्ये. आणि मग महात्मा फुले आले आणि त्यांनी समाधी शोधून दिली. आर-एस-एसचे जे संघचालक आहेत ते म्हणले, की टिळकांनी समाधी शोधली. मग त्यावरती ओबीसी लीडर आले आणि ते म्हणाले, "नाही, महात्मा फुलेंनी समाधी शोधली." अरे, समाधी शोधली असं कसं म्हणताय तुम्ही? म्हणजे त्यांचं संस्कृत प्रभुत्व किती आहे ते दाखवतं. म्हणजे त्यांचे भाऊ, त्यांचे वडील, त्यांचा मुलगा सगळे एकदम म्हणजे लिव्ह अलोन हे संस्कृत पण येते त्यांना, फारसी पण येते, मल्टीलिंग्वल आहेत, मराठी पण येते, प्राकृत पण येते. पण शिवाजी महाराजांना काही नाही. असं कसं काय? आणि बरं हे शेतकरी आसूडमध्ये लिहिलेलं आहे. आणि मग काय होणार, की भविष्य काळामध्ये ना हीच गोष्ट खरी वाटायला लागते, की फुलेंनी समाधी शोधली. हे फातिमा शेख यांनी मुलींच्या शिक्षणासाठी कार्य केलं. ही व्यक्तीच अस्तित्वात नाहीये. आता हे राम महातो फिक्शनल कॅरेक्टर उद्या त्यांच्या नावाने पण काहीतरी सेलिब्रेट करायला सुरुवात करणार. रोमिला थापर संस्कृत येत नाही, पर्शियन येत नाही, लोकल कोणती लँग्वेज येत नाही, पण एन्शियंट इंडियाचे हिस्टोरियन आहेत आणि त्यांना कोट केलं जातं. सगळ्यात हाय ऑथॉरिटी म्हणलं जातं. कशाची हाय ऑथॉरिटी? मॅडमला संस्कृत येत नाही, तेवढी कशी मला येते जास्त संस्कृत. पण मॅडमनी हिस्टोरिकल कॉन्टेक्स्ट 4 वर्षामध्ये एन्शियंट इंडिया संपवून टाकला मॅडम. 1956-57 आल्या आणि 61 पर्यंत पूर्ण भारताचा इतिहास लिहून टाकला. आणि तो आजपर्यंत इतिहास म्हणून कोणी क्वेश्चन मार्क करायला नाहीये. गेले 70-80 वर्ष हे पीएचडीच्या पोरांना स्कॉलरशिप दिल्या जात आहेत, त्यांना पगार दिले जात आहेत. गेल्या 60 वर्षामध्ये यांनी एक शब्दाचा नवीन रिसर्च केलेला नाही किंवा यांना एक नवीन गोष्ट सापडलेली नाही, जी बेसिक पुस्तकामध्ये सापडली. शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये शिवाजी महाराज अशिक्षित होते हे सापडलं नाही हो यांना. 50 पानाचं पण पुस्तक नाहीये ते. छोटं पुस्तक आहे, एकदम छोटं पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांना सापडलं नाही. पण गेल्या 50 वर्षामध्ये या गोष्टीकडे कोणी लक्ष दिलेलं नाही. मग हे हिस्टोरियन काय झोपा काढतायत काय? पगार कशाचा घेतात ते? हे इतिहास विभागामध्ये जे खुर्च्या उभवण्याचं काम चाललेलं आहे. आणि तेच त्यांचे शोधप्रबंध म्हटलं तर तुम्ही कॉपी पेस्ट आहेत सगळे. 50 शोधप्रबंध काढा, सगळे कॉपी पेस्ट आहेत. नवीन कामच नाही. यांना तुम्ही जाऊन बोला, तुम्ही करताय काय? काम काय करताय? तुम्हाला एक गोष्ट जर एवढी समोर आता आमचं फील्ड नाहीये ते. स्पर्धा परीक्षा म्हणून आम्ही ही पुस्तकं वाचली आणि वाचल्यानंतर कळलं की हा फ्रॉड आहे. मग तुम्ही त्याच फील्डमध्ये काम करता काय? माशा मारत होता का? करताय काय तुम्ही? की कोणीतरी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. मग पुस्तक रॉंग आहे का मग फुलेंची माहिती रॉंग आहे? यावरती विचार करा. की तुम्हाला जर तुमचा इतिहासच रॉंग सांगितला जात आहे. यावरती कसं आहे, आम्ही पूर्वी पण काही गोष्टी बोललो होतो. मग त्याच्यावरती लोक म्हणतात आमच्या भावना दुखवल्या. भावना आजकाल सगळ्यांच्या दुखवत आहेत. विचार करायची गोष्ट आहे. आणि का विचार करायची गोष्ट आहे? कारण हे असं सगळं लिहून काय साध्य केलेलं आहे? मित्रांनो, आपण एक आज विचित्र घटना गेले काही दिवस आपल्या सोशल मीडियामध्ये म्हणा किंवा इंटेलेक्च्युअल अरेनामध्ये घडते. भारतामध्ये पहिल्यापासूनच एक विषय होता, तो म्हणजे बौद्धिक आतंकवादाचा, इंटेलेक्च्युअल टेररिझम. काय म्हणू आपण याला? बौद्धिक आतंकवाद. म्हणजे काय मित्रांनो, की आपल्या इथे जे लोक जे स्वतःला हुशार म्हणून घेतात, ते काय त्यांच्याकडे डिग्री आहे किंवा त्यांनी स्वतःलाच सांगितलंय की आम्ही इंटेलेक्च्युअल आहोत. का? तर आम्ही स्वतः सांगतोय. आता आम्ही सांगणार की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. आता त्याचंच आपल्या पुढे एक उदाहरण आता आपण पाहणार आहोत. पण हे उदाहरण पाहताना आपल्याला काही गोष्टी जे समोर येणार आहेत त्या अतिशय हसण्यासारख्या जरी वाटल्या तरी पण अतिशय सिरियस आहेत. आणि हे आपल्याला प्रेरित करणार आहेत की पूर्णपणे मागे झालेल्या घटनांकडे क्वेश्चन मार्कनं पाहण्यासाठी. म्हणजे त्याचं आपण पुन्हा एकदा चिंतन, मनन, विचरण केलं पाहिजे त्या गोष्टींवर. आलं लक्षामध्ये? तर हे लक्षात घ्या, हे दिलीप मंडल म्हणून आहेत, मूळचे बंगालचे, इंटेलेक्च्युअल स्वतःला समजतात आणि आहेत. म्हणजे त्यांनी एक ट्विट केलेलं आहे. ट्विट काय आहे लक्षात घ्या. आय हॅड क्रिएटेड अ मिथ अँड अ फॅब्रिकेटेड कॅरेक्टर अँड नेम्ड हर फातिमा शेख.
सो ते काय म्हणतायत, मी एक कॅरेक्टर क्रिएट केलं, म्हणजे अशी कोणती व्यक्तीच अस्तित्वात नाही, अशी एक व्यक्ती मी क्रिएट केली, तिचं नाव आहे फातिमा शेख. मला माफ करा म्हणतायत, सत्य हे आहे की फातिमा शेख नावाची कोणतीही व्यक्ती अशी अस्तित्वात नव्हती. अशी शी इज नॉट अ हिस्टॉरिकल फिगर. अशी कोणतीही हिस्टॉरिकल फिगर नव्हती. नॉट अ रिअल पर्सन. अशी कोणतीही व्यक्ती अस्तित्वातच नव्हती. ती गोष्ट या व्यक्तीनं निर्माण केली आणि ही गोष्ट ही व्यक्ती निर्माण केली आणि काय सांगितलं, ही व्यक्ती महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले ज्यांच्या नावाने आपण आपल्या पुणे युनिव्हर्सिटीचं नाव दिलेलं आहे आणि ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, सुरुवातीचं काम केलेलं आहे, त्यांच्याबरोबर या व्यक्ती सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांच्या सहयोगी म्हणून काम करत होत्या. सो सावित्रीबाई फुलेंबरोबर या व्यक्तीचं किंवा या लेडीचं जे की अस्तित्वातच नाहीये तिचं नाव जोडलं. आता तुम्ही म्हणाल मग याने काय होणार आहे, मग तोच मुद्दा आहे की फातिमा शेखचं नाव जोडून यांनी काय मिळवलं. विचार करा मित्रांनो, काय मिळवलं. तुम्ही जर दिल्ली 9 तारखेला यांचा 9 जानेवारीला यांचा बर्थडे सेलिब्रेट केला जातो. महत्वाची गोष्ट म्हणजे जी व्यक्तीच अस्तित्वात नाहीये, जिचा बर्थ डेट नाहीये, डेथ डेट नाहीये, त्याचं त्यांनी तयार केलं. आता ज्या व्यक्तींनी ही व्यक्तीच तयार केली तो व्यक्ती आज येऊन म्हणतो की मी असंच टाइमपास मध्ये बोललो होतो, असं बसलं, मला वाटलं की बाबा असं एक कॅरेक्टर निर्माण करावं, ते मुस्लिम समाजातलं असावं आणि मग मी असं दाखवू शकतो की मुस्लिम समाजातल्या महिलांनी पण 1850 मध्ये 1860 मध्ये हे काम केलेलं. लक्षात घ्या, मी का सांगतो ही गोष्ट, तर 2014 पर्यंत अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी जी आहे AMU, तिथे जे ग्रंथालय आहे, तर AMUच्या अंडर जे महिला विद्यालय आहे त्या विद्यालयातल्या महिला महाविद्यालयातल्या मुलींना त्यांच्या ग्रंथालयामध्ये 2014 पर्यंत एंट्री नव्हती. हायकोर्टने इंटरव्हेन केलेलं आहे. सो हा शिक्षणाच्या प्रती एवढा सजग असणारा समाज पूर्ण जगामध्ये किंवा मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाबद्दल फारसं काही नाहीयेच आहे. रिझन आहे त्यांचे पर्सनल रिझन असतील, पण शिक्षण त्यांच्यामध्ये थोडंसं फारसं त्याला महत्व दिलं जात नाही. आता त्यातून पण मुस्लिम महिला एज्युकेशन ही एक रेअर गोष्ट आहे आणि ही गोष्ट ते सांगतात 1850 मध्ये महिला एज्युकेशन विषयी या महिलेनं काम केलं. मग याच्यात तुम्ही जर बघितलं, आप जी पार्टी आहे दिल्लीची, त्यांनी फातिमा शेखचं पोस्टर छापून त्याला 9 जानेवारी त्यांचा बर्थडे बद्दल विशेष दिल्या. जी व्यक्ती अस्तित्वात नाही त्याच्याबद्दल विशेष दिल्या. ठीक आहे, आता हीच व्यक्ती परत बघा, 30 मिनिट दिसते. 30 मिनिटापूर्वी या व्यक्तीनं दुसरं हे केलं, रामचरित्र मातो इज अ फिक्शनल कॅरेक्टर आय क्रिएटेड फ्रॉम स्क्रॅच. आलं लक्षामध्ये. म्हणजे हा व्यक्ती, आता मी काय बोलणार आता ह्या गोष्टीला, म्हणजे याला तुम्ही सत्य म्हणत होता, तो व्यक्ती कधी अस्तित्वात नव्हता. तो म्हणतोय आय क्रिएटेड फ्रॉम स्क्रॅच. इफ people find his birthday, village, wife, that's not my fault. By the way, 10 जानेवारी वर्क्स फाईन फॉर म्हातोजी. म्हणजे तुम्ही ह्यांचं 10 जानेवारीला पण बंद करू शकता. 9 जानेवारी हॅज ऑलरेडी बीन अलोकेटेड टू फातिमाजी. म्हणजे 9 जानेवारी ऑलरेडी फातिमांनी घेऊन टाकलेला आहे, तर तुम्ही करू शकता. आता बघा, याच फातिमांचं काय म्हणतं ते 21 सप्टेंबरला आधी बर्थडे सेलिब्रेट केला जायचा, पण आता 9 ला करायला लागले. काय जोक लावलाय. विचार करायची गोष्ट आहे. आणि का विचार करायची गोष्ट आहे, कारण हे असं सगळं लिहून काय साध्य केलेलं आहे, या सो कॉल्ड इंटेलेक्च्युअलनी हे का आणि काय साध्य केलेलं आहे. अशाच गोष्टी त्यांनी, बऱ्याच गोष्टी त्यांनी फेक आणि फॅब्रिकेटेड स्टोरीज सोसायटीमध्ये पसरवलेले आहेत. महात्मा फुले, डॉक्टर भीमराव आंबेडकर असे जे महान विभूती भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत, त्यांच्या नावाने काहीतरी लिहायचं आणि सांगायचं हे त्यांनी बोललेले. जसं मध्यंतरी सोशल मीडियावरती एक पोस्ट आली होती, त्यामुळे म्हणतो की आंबेडकर म्हणाले की मंदिर बांधू नका, शिक्षण संस्था बांधा. आंबेडकरांनी असं कुठं लिहिलंय मला दाखवा. कारण आंबेडकरांच्या वेळेस कुठला मंदिराचा मुद्दा चाललेला नव्हता की आम्हाला मंदिर बांधलं. आणि ब्रिटिश काळामध्ये किंवा मुघल काळामध्ये अशी मंदिरच किती बांधली गेलेली आहेत. त्याच्या आधी बांधली गेलीत, नंतर बांधली गेली. त्या काळामध्ये फारशी मंदिरं बांधली गेलेली नाहीत. आणि शिक्षण असं पण किती होतं त्यावेळेस, 2% एज्युकेशनचा सुशिक्षितांचा रेट होता, 2%. आणि शिक्षण ही ब्रिटिशांची त्यावेळेस जबाबदारी होती, कारण त्यांचं राज्य होतं भारतावरती.
आणि हे जे होते हे ब्रिटिशांना थोडी सांगणार आहे, तिथं आमच्या लोकांना जेवायला द्या हे सांगण्याची परिस्थिती थोडी शिक्षण मागणार आहे. पण त्यांच्या नावानं हे जे महापुरुष होते, या महापुरुषांच्या नावानं काहीही मांडलं जातं. दुसरी एक अशीच गोष्ट आहे, जे म्हणजे काही वर्षांपूर्वी मी बुक्समध्ये वाचलेलं होतं. आत्ता का त्यावरती फारसं दिसत नाही आपल्याला. पण तरी पण मी त्याचा ते शोधून तुम्हाला रेफरन्स देईल. काही दिवसामध्ये चर्चेमध्ये चाललं होतं, की महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली. आता विचार करायची गोष्ट काय आहे, की 1818 पर्यंत मराठा साम्राज्य होतं. जे की नंतर ब्रिटिशांनी ते 1818 ला जिंकून घेतलं. तोपर्यंत जे शिवाजी महाराजांचे वारस आहेत ते गादीवरती बसलेले होते. त्यांना माहिती नव्हतं का, की शिवाजी महाराजांची समाधी कुठे? ऑब्व्हियसली असणार आहे. आपल्या तर गावातल्या लोकांना पण माहिती असतं 2-4 पिढी पुढे कुणाची समाधी होती. सो 1818 पर्यंत समाधी सगळ्यांना माहिती आहे. आणि पुढच्या 40 वर्षामध्ये लोकांना समाधीच माहित नाही त्यांची. समाधी हरवली 40 वर्षामध्ये. आणि मग महात्मा फुले आले आणि त्यांनी समाधी शोधून दिली. ही कुठेतरी फॅब्रिकेटेड स्टोरी वाटते. आर-एस-एसचे जे संघचालक आहेत ते म्हणले, की टिळकांनी समाधी शोधली. मग त्यावरती ओबीसी लीडर आले आणि ते म्हणाले, नाही महात्मा फुलेंनी समाधी शोधली. अरे समाधी शोधली असं कसं म्हणताय तुम्ही? म्हणा की समाधीच्या दर्शनाला गेले होते. त्यांना समजलं, की बाबा 40 वयाच्या 40व्या वर्षी समजलं, की आपण पुण्यापासून एवढे जवळ आहोत. आपण पुण्यामध्ये राहतो. जवळच शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि आपण गेलेलो नाहीये. तर ते दर्शनाला गेले असतील त्यावेळेस. फार फार तर हे झालं असेल, की रिवायवल त्यांना आठवण झाली असेल, की आपला पण एक राजा होता ब्रिटिश सोडून आणि मग ते त्यांच्या दर्शनाला गेले असतील. असं काहीतरी झालेलं असेल, की बऱ्याच काळानंतर लोक गेले. पण समाधी शोधली हे कुठेतरी चुकीचं वाटतं मित्रांनो. आणि मग काय होणार, की भविष्य काळामध्ये ना हीच गोष्ट खरी वाटायला लागते, की फुलेंनी समाधी शोधली. हे फातिमा शेख यांनी मुलींच्या शिक्षणासाठी कार्य केलं. जी व्यक्तीच अस्तित्वात नाहीये. आता हे राम महतो फिक्शनल कॅरेक्टर उद्या त्यांच्या नावाने पण काहीतरी सेलिब्रेट करायला सुरुवात करणार. सो हे सर्व गोष्टी का केल्या जातात? आलं लक्षामध्ये. आता ते आपल्या इथं जे नाही का पुण्यामध्ये अस्पृश्यतेचं जे मोठ्या प्रमाणात पालन केलं जात होतं आणि मग त्यामध्ये गळ्यात मडकं आणि काय ते झाडू वगैरे लावून फिरवलं जात होतं पुण्यामध्ये. दुसऱ्या प्रकारे चालताच येत नव्हतं वगैरे. अशा पण बऱ्याच फॅब्रिकेटेड स्टोरी तयार केल्या असं मला वाटतं. रिझन काय अस्पृश्यता ही पाळली जात होती. याबद्दल दुमत नाहीये. पण त्याचबरोबर तुम्ही कॉन्ट्ररी सबूत जर पाहिले तर महादजी आपले लहुजी वस्ताद लहुजी जे होते त्यांच्याकडे महात्मा फुले होते ते दानपट्टा शिकायला गेले होते. त्यांच्याकडे लोकमान्य टिळक पण गेले होते. आता लहुजी मग हे अस्पृश्य समाजातले आहेत आणि त्यांच्याकडे सो कॉल्ड उच्च वर्ण म्हणणारे ब्राह्मणांतले पण शिरोमणी लोकमान्य टिळक, विद्वान ब्राह्मणांमधले पण विद्वान, कारण ब्राह्मणात काय सगळे विद्वान थोडी असतात, त्यांच्यात पण साधी माणसं असतात हो. तो त्यांच्यातला पण विद्वान मानला जाणारा लोकमान्य टिळक नावाचे लीडर आहे ते गेले होते वस्तादांकडे लहुजींकडे शिकायला, युद्धकला शिकायला. मग अस्पृश्यता ही जर अस्पृश्यता पालन असेल तर मग ठीक आहे, म्हणजे चांगलं आहे, मग काय प्रॉब्लेम नाहीये. आणि लहुजी मागे सर्वांना शिकवत का होते तर त्यांना बदला घ्यायचा होता कोणाकडून? ब्रिटिशांकडून. कारण पेशव्यांच्या सैनिकांमध्ये त्यांचे वडील होते जे की युद्ध करताना त्यांचा मृत्यू झाला. सो लहुजी वस्तादांचे जे गुरु वडील होते ते पेशव्यांच्या बाजूनी लढताना वीरमरण पत्करलं होतं. बरं ते चांगल्या हुद्द्यावरती पण होते पेशव्यांमध्ये. मग परत प्रश्न पडतो की पेशव्यांबरोबर जेव्हा ते घोड्यावरती लढत असतील त्यावेळेस मग ते घोड्याच्या कमरेला झाडू बांधत होते का स्वतःच्या कमरेला झाडू बांधत होते युद्ध लढताना आणि मग ते करत होते? आय डोंट नो. हा म्हणजे आणि मग ते थुकताना पण युद्ध करताना कुठे कसं मडकं लावत असतील. सो अस्पृश्यता हा एक प्रॉब्लेम होता, कधी होता वगैरे, ठीक आहे होता, सगळेजण म्हणतायत. पण ती एखादी गोष्ट मग वारंवार सांगून खरी करायची का? म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो सांगण्यासारख्या. कुठे पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्सी नको म्हणून आपण थोडं बोलताना कंट्रोल करून बोलतो, नाही का? पण यावरती कसं आहे, आम्ही पूर्वी पण काही गोष्टी बोललो होतो, मग त्याच्यावरती लोक म्हणतात आमच्या भावना दुखवल्या. भावना आजकाल सगळ्यांच्याच दुखवत आहेत. त्यामुळं पण हे तुम्ही पाहून घ्या, की एक व्यक्ती सांगतोय की मी खोटा इतिहास लिहिला. आपल्या इथे जे हिस्टोरियन आहेत, एन्शियंट इंडिया ज्यांनी लिहिला त्यांनी पण खोटा इतिहास लिहिलेला आहे. त्यांना संस्कृत येत नाही, पारसी येत नाही. बरं
तुम्ही बघा, महात्मा फुलेंचं पुस्तक होतं शेतकऱ्यांचा असूड, त्यामध्ये शिवाजी महाराज हे अशिक्षित होते असं लिहिलेलं आहे. आता एकतर ते पुस्तक बदललेलं असेल किंवा मग महात्मा फुलेंची माहिती चुकीची आहे. हे दोनच गोष्टी होऊ शकतात मित्रांनो. आणि जर मग ते पुस्तक शेतकऱ्यांचा असूड असतं तर त्याच्यामध्ये जर ही गोष्ट लिहिली असेल तर मग कोणीतरी ते पुस्तक फॅब्रिकेटेड केलेलं ते ओरिजिनल पुस्तक नसावं, किंवा मग महात्मा फुलेंची माहिती चुकीची होती. कारण शिवाजी महाराजांचे वडील, त्यांचे भाऊ, ह्यांना संस्कृत येत होतं. मी मराठी विषयी बोलतच नाही, पण संस्कृतमध्ये ते म्हणजे उत्कृष्ट संस्कृत बोलायचे, याचे पुरावे आहेत. आणि त्यांचा मुलगा, शिवाजी महाराजांचा जो मुलगा आहे छत्रपती संभाजीराजे जे आहेत, ते वयाच्या 9व्या वर्षी संस्कृतमध्ये काव्य रचना करतात. आपल्याला मराठीत काव्य येत नाहीत हो, एवढे वर्ष बोलतोय तरी, पण ते 9व्या वर्षात संस्कृतमध्ये काव्य रचना करतात. म्हणजे त्यांचं संस्कृतबद्दल प्रभुत्व किती आहे ते दाखवतं. म्हणजे त्यांचे भाऊ, त्यांचे वडील, त्यांचा मुलगा सगळे एकदम म्हणजे लिव्ह अलोन हे संस्कृत पण येते त्यांना, पारशी पण येते, मल्टीलिंग्वल आहेत, मराठी पण येते, प्राकृत पण येते, पण शिवाजी महाराजांना काही येत नाही. असं कसं काय? आणि बरं, हे शेतकरी असूडमध्ये लिहिलेलं आहे, पण गेल्या 50 वर्षामध्ये या गोष्टीकडे कोणी लक्ष दिलेलं नाही. मग हे हिस्टोरियन काय झोपा काढतायत काय? पगार कशाचा घेतात हे इतिहास विभागामध्ये जे खुर्च्या उभवण्याचं काम चाललेलं आहे. आणि तेच त्यांचे शोधप्रबंध म्हटलं तर तुम्ही कॉपी पेस्ट आहेत सगळे. 50 शोधप्रबंध काढा, सगळे कॉपी पेस्ट आहेत, नवीन कामच नाहीये. यांना तुम्ही जाऊन बोला, तुम्ही करताय काय, काम काय करताय तुम्ही? तुम्हाला एक गोष्ट जर एवढी समोर तुम्हाला, आता आमचं फील्ड नाहीये ते, स्पर्धा परीक्षा म्हणून आम्ही ही पुस्तकं वाचली आणि वाचल्यानंतर कळलं की हा फ्रॉड आहे. मग तुम्ही त्याच फील्डमध्ये काम करता काय, माशा मारत होता का? करताय काय तुम्ही? की कोणीतरी पुस्तकामध्ये लिहिलेलं, मग पुस्तक रॉंग आहे का मग फुलेंची माहिती रॉंग आहे, यावरती विचार करा. विचार करण्याची गोष्ट आहे ना मित्रांनो ही, की तुम्हाला जर तुमचा इतिहासच रॉंग सांगितला जात आहे. मग आता यामध्ये काय होतं, इथे बघा, या व्यक्तीनं हे पिन कमेंट केलेली आहे आणि हा बोलताना लिहितोय काय, नो सिव्हिलायझेशन कॅन रिक्लेम इट्स पास्ट ग्लोरी. कोणतीही संस्कृती स्वतःच वैभव, गतवैभव हे प्राप्त करू शकत नाही. का करू शकत नाही, कधीपर्यंत करू शकत नाही? अँड स्ट्राइड कॉन्फिडेंटली इन टू फ्युचर इफ जर इट रिमेन्स और इज फोर्स टू रिमेन ट्रॅप्ड इन रियल ऑर अँड इमॅजिनरी गिल्ट. म्हणजे जर तुम्ही गिल्ट मध्ये असाल, म्हणजे तुम्हाला कायम गिल्ट मध्ये ठेवलं की तुम्ही हे रॉंग केलं, तुम्ही हे रॉंग केलं, तुम्ही हे रॉंग केलं, असं तुम्ही गिल्ट मध्ये राहिला तर तो समाज कधीच प्रगती करू शकत नाही, पास्ट ग्लोरी प्राप्त करू शकत नाही. आता याचं उदाहरण घ्या की तुम्ही 5000 वर्षापूर्वी काय केलं ते सांगताय, 2000 वर्षापूर्वी काय केलं ते सांगताय. मागचे 800 वर्षापूर्वी इथे वेगवेगळ्या फॉरेन इन्व्हेजन झालेले आहेत आणि त्यांचं वेगवेगळ्या भागामध्ये राज्य राहिलेलं आहे. म्हणजे 800 वर्ष तर तुमच्यावरती फॉरेन रूलर्स आहेत आणि ते राजा हा फॉरेन राहिलेला आहे आणि सरदार आहेत ते भारतीय असतील. पण या 800 वर्षाचा लेखाचा कोणी मागत नाही, त्याच्या आधीचा मागते, आणि त्याच्या आधी कोणीतरी काहीतरी केलंय ज्याचे रिटर्न रेकॉर्ड्स नाहीत, त्याच्यावरती तुम्हाला गिल्ट फील करायला लावलं जातं की तुम्ही स्वतःला गिल्टी माना. आता याच्या विरोधात बघा, ज्याचे रेकॉर्डच नाहीत, आणि याच्या विरोधात बघा की इंग्रजी तो 1947 पर्यंत होते, ते सोडा, आपले 1962 साली काही देशांना स्वातंत्र्य मिळालेले. यावर्षी जे त्रिनिदाद चे जे हे आले होते आपले इथं प्रवासी भारतीय दिवस जे प्रमुख म्हणून आले होते, त्रिनिदाद म्हणून एक बेट आहे, कॅरिबियन आयलंड आहे, त्याचे जे प्रेसिडेंट आहेत ते भारतीय वंशाची आहेत आणि ते भारतामध्ये आले होते. त्या आयलंडला 1962 साली स्वातंत्र्य मिळालेले. 1962 पर्यंत ब्रिटिश तिथं ठाण मांडून होते. म्हणजे भारत स्वतंत्र झाला होता तरी पण जगामध्ये काही देश आहेत जे की पारतंत्र्य होते. आता जे आपले तर गोवा 1960 पर्यंत होतं, जे पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होतं. आत्ताचं जे ग्रीनलँड आहे, जे की ट्रम्प म्हणतात मी विकत घेणार आहे किंवा मी इन्व्हेड करणार आहे, या टाईपची जी भाषा करतात, ते ग्रीनलँड हे पण ऍक्च्युली कॉलनीच होती. कुणाची? डचनची. डेन्मार्कचे लोक अजूनही डेन्मार्कच्या कंट्रोलमध्ये येते, ऑटोनॉमस रिजन आहे. म्हणजे आपल्या इथे नाही का इतिहासामध्ये तुम्ही वाचता की पहिल्यांदा आपण ऑटोनॉमीचं स्वातंत्र्य मागितलं होतं, ते ऑटोनॉमीचं स्वातंत्र्य आता ग्रीनलँडला आहे. म्हणजे लक्षात घ्या, तोही अजूनही पारतंत्र्यात आहे ना, भले त्याची लोकसंख्या कमी असेल पण तो त्यांचं स्वातंत्र्य तर नाही आहे ना त्यांना. सो जे कॉलोनियल हिस्ट्री जर बघितली, ही 50, 60, 70, 80 वर्षाची हिस्ट्री आहे. यांनी एवढं इथं अति केलेलं आहे
पण तुम्ही युरोपमधल्या कोणत्याही ब्रिटनमध्ये जावा, ब्रिटनच्या कोणत्याही स्कूल सेक्शनमध्ये, कोणत्याही करिक्युलरमध्ये आपण दुसऱ्या देशांवरती जाऊन एवढा अत्याचार केलायचा एक शब्द लिहिलेला नाहीये. कारण त्यांना त्यांच्या नवीन पिढीला गिल्टमध्ये नाही घालायचं. सो 800 वर्षापूर्वी कुणीतरी काहीतरी केलं असेल नसेल माहित नाही, त्यासाठी आत्ताच्या पिढींना गिल्ट फील करायला लावायचं का तुम्ही? आणि हे ब्रिटिश स्वतःच्या देशामध्ये एक शब्द लिहित नाहीत, तिथं लिहून लिहितात की भारतामध्ये कास्ट सिस्टीम आहे, भारतामध्ये कास्ट सिस्टीम आहे, पण त्यांच्या इथं जो वर्णद्वेष आहे तो त्यांच्या पुस्तकात लिहिला जात नाही. आपण जे भारतामध्ये अति केलं त्याच्याविषयी कुठे एक शब्द लिहिला जात नाही. आणि त्यांच्याकडून आदर्श घेऊन आपले ते काय पत्रकार दलालीची कामं करतायत. हेच म्हणायचं ना आता यांच्याकडे बघून. यांचा उद्देश काय लिहिण्याचा? रोमिला थापर संस्कृत येत नाही, पर्शियन येत नाही, लोकल कोणती लँग्वेज येत नाही, पण एन्शियंट इंडियाचे हिस्टोरियन आहेत आणि त्यांना कोट केलं जातं. सगळ्यात हाय ऑथॉरिटी म्हणायचं. कशाची हाय ऑथॉरिटी? मॅडमला संस्कृत येत नाही तेवढीपेक्षा मला इथे जास्त संस्कृत. पण मॅडमनी हिस्टोरिकल कॉन्टेक्स्ट 4 वर्षामध्ये एन्शियंट इंडिया संपवून टाकला मॅडमला. 1956-57 ला आल्या आणि 61 पर्यंत पूर्ण भारताचा इतिहास लिहून टाकला. आणि तो आजपर्यंत इतिहास म्हणून कोणी क्वेश्चन मार्क करायला नाहीये. गेले 70-80 वर्ष हे पीएचडीच्या पोरांना स्कॉलरशिप दिल्या जात आहेत, त्यांना पगार दिले जात आहेत. गेल्या 60 वर्षामध्ये यांनी एक शब्दाचा नवीन रिसर्च केलेला नाही किंवा यांना एक नवीन गोष्ट सापडलेली नाही. जे बेसिक पुस्तकामध्ये सापड, शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये शिवाजी महाराज अशिक्षित होते हे सापडलं नाही हो यांना. 50 पानाचं पण पुस्तक नाहीये ते, छोटं पुस्तक आहे, एकदम छोटं पुस्तक आहे, त्यामध्ये त्यांना सापडलं नाही. म्हणजे नक्की यांचा उद्देश काय आहे? आणि ते उद्देश काय आहे तुम्हाला इथे कुठेतरी या पिन मध्ये दिसतंय बघा, की कोणती सिव्हिलायझेशन पुन्हा पास्ट ग्लोरी अचीव करू शकत नाही जर ती कायम एका गिल्ट मध्ये राहिली तर. आणि तो आपल्याला कायम गिल्ट मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. दिस इज अ डेलिबरेट स्ट्रॅटेजी. ही स्ट्रॅटेजी आहे, प्लॅन आहे. कुणाकडून? तर आपले जे विरोधक आहेत त्यांनी केलेला आहे. कशासाठी? तुमची सोसायटी कायम खाली राहावी, कायम खिसली जावी. जसं भारत प्रगती करेल म्हणून बाजूला पाकिस्तान क्रिएट करून ठेवला, की तो कायम दुखती नाही ते अश्वत्थामाच्या कपाळावरती कायमची जखम. तसं झालं, ते कायमची जखम करून ठेवली आपल्या तिथे. कायम ही सोसायटी आंतरविवादामध्ये भांडावी कायम. भारतामध्ये कमी वाद करून ठेवले का? हे दलित वर्सेस अप्पर कास्ट. महाराष्ट्रामध्ये आले तर महाराष्ट्रामध्ये जाती जातींमध्ये काही महाभागांनी भांडणं लावलेली आहेत. गेल्या 20 वर्षापूर्वी महाराष्ट्राने आताचा महाराष्ट्र चेक करा तुम्ही. जाती जातीमध्ये भांडणं निर्माण करून ठेवली का? तर सोसायटी विभागली पाहिजे, अशी डिवाइड झाली पाहिजे. मग असं डिवाइड झालेली सोसायटी कधी प्रगती नाही करू शकणार. गुंडाराज इन शॉर्ट काय? आता युपी बघा किती खराब होती. गेल्या ज्या व्यक्तीला विरोध केला त्या व्यक्तींमुळे सीएम झाला आणि त्यामुळे आता तुम्हाला सुधारले झाले. 40 कोटी लोक येणार आहेत आणि तुम्ही कुंभमेळ्याचं जस्ट नियोजन पाहत. लोकांना त्यावरती खर्च केला ऑलमोस्ट 2 ते 3 लाख कोटीचा रेव्हेन्यू त्या कुंभमेळ्यामुळे जनरेट होणार आहे. मित्रांनो 2 ते 3 लाख कोटी म्हणलेलं आहे. लाख कोटी किती खरं आहे माहित नाही. इव्हन 50% इज मोर दॅन इनफ. हे बघा, ऍट्रोसिटी लिटरेचर इज वन सच ट्रॅप. हे ऍट्रोसिटी लिटरेचरचं एक प्रकारचं. ऍट्रोसिटी लिटरेचर इज वन सच ट्रॅप म्हणजे अमेरिकेमध्ये ती एक औरंगजेबावरती एक लिखाण करणारी आहे अमेरिकेमधली, एक नाव विसरतोय तिचं. हा राईट. हा, तर ती जी लेखिका आहे ती म्हणजे औरंगजेबाला बेनोव्हेलेंट एकदम ग्रेट किंग म्हणून रिप्रेझेंट करते. मला एक प्रश्न विचारायचा आहे मित्रांनो, आणि महाराष्ट्रातल्या विशेषतः लोकांना विचारायचा आहे, जर औरंगजेब एवढा चांगला राजा होता मग शिवाजी महाराज चूक होते का त्याच्या विरोधात लढत होते? जर आदिलशाही एवढी चांगली होती, जर टिपू एवढा चांगला होता, तर मग महाराष्ट्रामध्ये जे संभाजी राजे होते ते त्यांचं चुकत होतं का त्यांना विरोध करण्यामधून? दोघांपैकी कोणतरी एक बरोबर असणार आहे मित्रांनो. जर एवढा प्रजादक्ष एवढा चांगला राजा असेल तर मग शहाजी राजांनी का विरोध केला? तुम्ही जेव्हा एकाच आपल्या इथे पण काही महाभाग नेते आहेत ते म्हणतात की नाही ते बरोबर आहेत, हे पण बरोबर आहेत. असं कसं असू शकतं? ते
काही बुक्स लिहिलेले आहेत, आता त्यांचं नाव घ्यायला नको, अगेन कॉन्ट्रोवर्सी, पण हे अॅट्रॉसिटी लिटरेचर केलं जातं आणि ह्यामध्ये अशा खोट्या गोष्टी लिहिल्या जातात की ज्याचे कोणतेही प्रूफ दिले जात नाहीत. आपल्या एनसीआरटीचं हिस्ट्री वाचा, ज्याला थोडंफार जरी आपल्या कल्चर संस्कृतीबद्दल माहिती असेल तो व्यक्ती सांगेल की ह्या गोष्टी खोट्या आहेत, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. त्या आरटीआय अंतर्गत एनसीआरटीला लोकांनी प्रश्न विचारला की याचा सोर्स सांगा. एनसीआरटी जे त्यांनी पुस्तकात लिहिले त्याचा सोर्स सांगू शकत नाहीये. म्हणजे विदाऊट सोर्स, विदाऊट रेफरन्स, म्हणजे काही लोकांची इमॅजिनेशन किंवा काही लोकांच्या कल्पना हा आज भारताचा इतिहास बनलेला आहे मित्रांनो. आणि मग ते जर्मन, लंडन मधून काही झुरळ वगैरे त्याच्यावरती बोलत असतात, ज्ञान देत असतात, आणि त्यांना आपल्या इथली काही झुरळ त्यांना फॉलो करून त्यांना टीआरपी देत असतात. सो अगेन गॅलिलिया व्यक्तींनी एव्हरी सिव्हिलायझेशन हॅज ब्राईट अँड डार्क शेड्स. प्रत्येक सिव्हिलायझेशन मध्ये काही चांगले वाईट गोष्टी असतात, प्रत्येक सिव्हिलायझेशन ऑब्व्हियसली असणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ घ्या, प्रत्येक सिव्हिलायझेशन किंवा प्रत्येक ठिकाणी ना एक इंटरनल करेक्टिव्ह मेकॅनिझम असते. उदाहरण घ्यायचं म्हणलं तर धनानंदचं जेव्हा अति झालं तेव्हा चंद्रगुप्त आला, चंद्रगुप्ताने धनानंदला बाजूला केलं, आणि इंटरनल करेक्टिव्ह मेकॅनिझम असते. जो समाज आहे तो समाज जर एखादा शासक खूप वाईट वागत असेल तर ऑब्व्हियसली त्याला बाजूला जावं लागतं. हा, शुंगचं उदाहरण आहे, धनानंदचं उदाहरण आहे. आपल्या इथे आदिलशाही, निजामशाही यांनी अति केली ना, म्हणून शिवाजी महाराजांनी शस्त्र उचललं ना, शहाजीराजांनी शस्त्र उचललं, अति झालं म्हणून शस्त्र उचललं ना, हे अति करत होते म्हणून उचललं ना. इंटरनल करेक्टिव्ह मेकॅनिझम असतात मित्रांनो. सो प्रत्येक याच्यामध्ये काही ब्राईट आणि डार्क स्पॉट असतात, ब्राईट अँड डार्क शेड्स असतात. जर अति झाला तर तो समाज ऐकत नसतो. महाराष्ट्रामध्ये पण ज्ञानेश्वर महाराजांना सहन करावंच लागलं ना. म्हणजे काय, पण त्याच्यावर करेक्टिव्ह मेजर्स आले. त्या सोसायटीमध्ये ज्यांनी ज्ञानेश्वरांना विरोध केला तर ज्ञानेश्वरांना सपोर्ट करणारे पण लोक होते. आज तोच महाराष्ट्राचा समाज आळंदीला नाही का नतमस्तक व्हायला जातोय घराघरामधून, आणि एवढी मोठी वारी ही तिथून इथपर्यंत जाते, आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जाते, आणि तुम्हाला तुकारामांचा अभंग मिळतो, ज्ञानी यांचा राजा, आळंदीला येतात. सो विचार करा मित्रांनो या गोष्टीचा. प्रत्येक सिव्हिलायझेशन मध्ये ब्राईट डार्क स्पॉट्स आहेत, आणि मग काय की ह्या काही डार्क स्पॉट्स कडे लक्ष देऊन सांगायचं की तुम्ही असं केलंय, तुम्ही असं केलंय. आज तुम्ही भारताच्या बाहेर गेला त्या लोकांना दोनच गोष्टी माहिती आहे, की तुमच्या इथे कास्ट सिस्टम आहे आणि तुम्ही एकदम गरीब देश आहे. तुमच्या इथे सती होत्या, सती कास्ट, सती कास्ट याविषयी काही दुसरा विषय नसतो. हो, सतीचं तर आपण त्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवूया आणि विथ प्रूफ बनवूया की हे सती आणि ह्याबद्दल जे काही लिटरेचर बुक्स मध्ये लिहिलेलं आहे ते पहिल्यांदा काढलं पाहिजे. आता बट द सोल लेन्स थ्रू विच वी व्ह्यू अवर हिस्ट्री अँड आयडेंटिटी शुड इट डिफाईन अवर कलेक्टिव्ह नॅरेटिव्ह और मेमरी. म्हणजे हे व्यक्ती म्हणतो की हे जे ब्राईट डार्क जे शेड्स आहेत, सगळ्या काही गोष्टी, काही वाईट गोष्टी असतात, पण ती एकमेव लेन्स आहे का ज्याने आपण आपल्या इथे सगळं बघितलं पाहिजे? नाही बघितलं पाहिजे एकाच गोष्टीने. इनजस्टिसेस वगैरे प्रत्येक सोसायटीमध्ये झालेले असतात, आपली एकच सोसायटी नाही, प्रत्येक सोसायटीमध्ये झालेले. ब्रिटिशांनी आज अमेरिका, जे नॉर्थ अमेरिकामध्ये, अमेरिका युएसए आपण ज्याला म्हणतो, जो सुपर पॉवर आहे, त्यांनी तिथले जे लोकल नेटिव्ह रेड इंडियन्स आपण ज्यांना म्हणतो, लोकल नेटिव्ह जे होते ते डिस्ट्रॉय करून टाकले ना, जिनोसाइड केला त्यांचा. ते एका शब्दाने बोलत नाही आम्ही जिनोसाइड केला. ऑस्ट्रेलियामधले जे लोकल होते तिथे गेले, त्यांनी त्यांचा जिनोसाइड केला ना. हे युरोपियनच होते ना, हे इंग्लंडचेच लोक होते ना ज्यांनी जाऊन तिथं जिनोसाइड केलेलं आहे, पण त्याविषयी एक शब्द नाही बोलणार. रेसिस्ट सुप्रमसी मित्रांनो. आता तुम्ही हे वाचून घ्या, यामध्ये तुम्हाला एक त्यांनी मनुस्मृतीचं उदाहरण दिलेलं आहे. इट वॉज नेव्हर अ रुलिंग आयडियोलॉजी इन इंडिया. मनुस्मृती, स्मृती, आता मुलांना माहितच नाहीये, श्रुती आणि स्मृती ह्या दोन विभागामध्ये, श्रुती एक ऐकून एक कानाने, स्मृती वेगळं. आता हे लॉ असतात याच्याविषयी. आता आधुनिक मनु कुणाला म्हणलं जातं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणलं जातं आधुनिक मनु. म्हणजे ज्यांनी मनुस्मृती जाळली त्यांना पण मनुच म्हणलं गेलंय. मनु म्हणजे काय? लॉ बनवणारा व्यक्ती, जो व्यक्ती लॉ बनवतो. पण
हा मनुस्मृती जी आहे ही एकमेव स्मृती नाहीये. तुम्हाला पराशर स्मृती पण आहे आणि ही वेगवेगळ्या भागामध्ये कधीच मनुस्मृती अखंड भारतामध्ये लागू नव्हती. एखादा राजा मनुस्मृती मानत असेल, एखादा पराशर किंवा अजून एखादा कोणतं दुसरं. सर्वात ही जास्त फेमस झालेली आहे आणि फेमस होण्यामागे दोन कारण आहेत. एक तर स्वतः मनू महाराजांनी लिहिलेली होती आणि दुसरी म्हणजे आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. या व्यतिरिक्त काही नाही. आता हे जर तुम्ही पराशर स्मृती बघितलं, मनुस्मृतीमध्ये सांगितलं विधवांचा विवाह होणार नाही, पराशरमध्ये सांगितलं की विवाह केला तरी चालतो. सो दोन स्मृतीत एकमेकांचे काउंटरिंग प्रोडक्ट काउंटर व्ह्यू आहेत ना, त्या काळामध्ये पण होते ना. मग याच्याविषयी तुम्ही कधी बोलला नाही. तुम्ही फक्त मनुस्मृतीच बोलत बसला ना. तुम्ही फक्त मनुस्मृतीच बोलत राहिला ना. तुम्हाला पराशर नाही दिसली स्मृती त्यावेळेस. श्रुती स्मृती मधला माहित नाहीये. याचं चूक आपली पण आहे मित्रांनो. आपल्याला आपल्याविषयी काहीच माहिती नाहीये. कोणीतरी बाहेरचं येऊन सांगणार की तुमच्या काळात असं होतं, आर्यांनी निवेदन केलं. मग आपण म्हणणार येस सर, आर्यांनी निवेदन केलं. मग ते म्हणणार आम्हीच आर्यन होतो. मग म्हणणार येस सर, तुम्हीच आर्यन होता, तुम्हीच आम्हाला इन्व्हेजन केलं आणि तुम्ही आम्हाला सिव्हिलाइज केलं. मग आपण म्हणणार येस सर. मग ते म्हणणार खालचे ते द्रविडियन आहेत, त्यांची तुमची भांडणं झाली का, बिकॉज दे आर ब्लॅक, वी आर व्हाईट. मग महाराष्ट्र म्हणणार तुम्ही मधले. विचार करा मित्रांनो, हे कुठला विचार आहे आणि किती प्रकारामध्ये तुम्ही डिवाइड करू शकता समाजाला. महाराष्ट्र हायब्रिड झाला, मग तेच आपण महाराष्ट्र हायब्रिड झालो. पण हे बोलताना कोणी विचार करत नाही आणि आपले इंटेलेक्च्युअल साहेब त्यावरती हिस्टोरियन बसलेले आहेत आणि गधा मूर्ख हिस्टोरियन आहेत. असे लोक ज्यांना काहीच येत नसणार आहे ना, ते त्या काळात हिस्टोरियन झालेले असणार आहेत. म्हणजे ह्या लोकांनी रिसर्च पेपरच्या नावाखाली फक्त पाट्या टाकण्याची कामं केली मित्रांनो. इंडोलॉजी म्हणजे पाट्या टाकलेले आहेत. यांनी स्वतःच्या संस्कृती, स्वतःचा कल्चर याच्याविषयी झिरो रिसर्च केलेलं आहे. पण हे लोक स्वतःला हिस्टोरियन म्हणतात. हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी, इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी हे लोक इंग्लंडला का जातात? म्हणजे त्यांना रेफरन्सेस इंग्लंडमध्ये मिळतात भारताच्या आणि महाराष्ट्र इतिहासाचे. लोकल लँग्वेज नाही शिकणार, कल्चर नाही, लोककथा काय ते माहित नाही, तुम्हाला काहीच माहित नाही ना. तुम्ही एखादा ब्रिटिश ऑथरला आदर्श मानणार आणि त्यानं जे लिहिलं त्यालाच तुम्ही इतिहास म्हणणार. आपल्या इथं एखाद्या ब्रिटिशांनी जर सांगितलं असेल तर तो योग्य इतिहास म्हणला जातो. बरेच फ्रॉड आहेत. आता देर आर नो लॉंगर स्लेव्ह मार्केट्स इन युरोप आणि अमेरिका, नॉर इन मुस्लिम वर्ल्ड, सेलिंग ह्युमन बीइंग्स ऑर एनिमल्स ॲज अ कमोडिटी. आता हे ते देश आहेत की ज्यांनी स्लेव्हरी केलेली आहे, विकायचे, माणसांना विकायचे, बायकांना विकायचे. लक्षामध्ये काही रिलिजनच्या तर रिलिजियस बुक मध्ये स्लेव्हरी ऑथराईज केलेली आहे की स्लेव्हरी फॉलो करा. मग आज ते देश लोक अजून पण करतात. ते देश स्वतःला आता त्यासाठी गिल्ट फील करतात का जिथं तुम्ही बायका आणि लहान मुलं पुरुष विकले जायचे, आफ्रिकेमधून ते आणायचे आणि त्यांची गुलामी चालायची. जे अमेरिकेमध्ये त्यांचं सिव्हिल वॉर झालं होतं त्यामध्ये हा पण एक मुद्दा होता ना, गुलामांचा व्यापार. गुलामांचा व्यापार काय होतं दुसरं युद्धामध्ये, त्यांचं हे पण एक कारण होतं. एक वर्ग म्हणत होता गुलामांचा व्यापार ठेवायचा, एक वर्ग म्हणत होता गुलामांचा व्यापार नाही ठेवायचा. नाही म्हणणारा पण कारण वेगळं होतं की त्यांना दुसरीकडे गुलामी करायची होती, त्यांची शेतकऱ्यांकडून काढून फॅक्टरीत गुलामी लावायची होती. सो विचार करा मित्रांनो की पर्सनल एखादा व्यक्ती त्याला परतावा न देता कायमस्वरूपी आयुष्यभर त्याला गुलाम म्हणून ठेवलं जायचं. आणि हे आत्ताच्या गोष्टी आहेत, गेल्या 100-200 वर्षापूर्वीच्या, जुन्या नाही आहेत. हे मागच्या 50 वर्षापूर्वी सौदी अरेबियाने गुलामी ऑफिशियली बंद केली. मागच्या 50-60 वर्षापूर्वी, 50-60 वर्षापूर्वीपर्यंत सौदी अरेबियामध्ये गुलामी लिगल होती. अजून पण करतात आपल्याकडून लोक, पण इलिगल आहे ती. पण आहे ना एक इन अ सेन्स आहे ना, लीगल गुलामी आहे. लीगल गुलामी म्हणजे आता ते इलिगल नाही त्याचं, त्यांनी त्याला कायद्यामध्ये बसवलंय गुलामीला की पासपोर्ट घेऊन ठेवायचे लोकांचे. सो विचार करा मित्रांनो की त्या गुलामीमध्ये 1 रुपयाचा मोबदला न देता तो त्याचा पुढची जनरेशन, त्याची पुढची जनरेशन ही तुमची गुलाम राहते कायम. त्यांना प्रॉपर्टीचा अधिकार नाही, कशाचा अधिकार नाही. आणि अशा व्यक्ती आज त्यांची पुढची जनरेशन गिल्टमध्ये आहे का, उजळ माथ्यानं फिरतात सगळीकडे, वी आर द सुपिरियर म्हणून. आणि आम्हाला माहित पण नाही कधी होतं काय होतं, त्याच्याविषयी तुम्हाला गिल्ट फील करायला लावलं जातं. दे प्रॅक्टिस, कंटिन्यू टू प्रॅक्टिस बुरखा, रिलीजियस अप्रूव्ड चाइल्ड मॅरेज, पॉलिगॅमी अप टू 4 वाईफ्स. त्याबद्दल त्यांना गिल्ट नाहीये, ते अजूनही त्याला डिफेंड करतात.
त्यांच्यातल्या महिला येऊन बुरखा आणि 4 वाईफला डिफेंड करतात. मुद्दा काय त्यावेळेस काय होतं विषय मुद्दा नाही, तुम्ही आत्ता डिफेंड करता हा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या एक एक मुद्दे मांडलेले स्टार कोण हा व्यक्ती एक वेळ त्या साईडला होता, तिथून इकडे अटॅक करायचा. हा व्यक्तीला आता उपरती आली, कशामुळे आली तुम्ही शोधा, तुम्हाला सापडेल उत्तर, ते काय मी बोलत नाही आता इथे. पण हा व्यक्ती आता या साईडला आला. पूर्वी या व्यक्तीला दिलीप मंडलला डोक्यावर घेऊन नाचणारे लोक आज त्या व्यक्तीला शिव्या द्यायला लागले. आज हा एक वेळ हा व्यक्ती त्याच्यासाठी लिटरेचर बनवून द्यायचा, जावा हे विषय घेऊन भांडा, प्रूफ माझ्याकडे मागायचं नाही, तिकडे भांडायचं फक्त, आणि त्यांनाच प्रूफ मागायची आम्ही चुकीचे तुम्ही सांगा. सो म्हणजे मी एक इमॅजिनेशन करणार आणि मग तुमचा इतिहास होणार. आता इथे त्यांनी काय लिहिलं बघा, टू माय फेलो ओबीसीज. आपल्या इथे ओबीसी वगैरे त्यांना पण शूद्र म्हणलं जातं, ठीक आहे. हे एकच आहे, अनटचेबिलिटी इज नॉट पार्ट ऑफ युअर हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स. म्हणजे ओबीसी बरोबर कधीही अनटचेबिलिटी झालेली नाही, अस्पृश्यता झालेली नाहीये. युअर फोर फादर्स नेव्हर फेस्ड इट. म्हणजे तुमच्या पूर्वजांनी कधी फेस करावं लागले. डू नॉट फॉल इन टू द ट्रॅप ऑफ अब्सर्ड नॅरेटिव्ह. म्हणजे आपले तर ओबीसीने सांगितलं होतं की तुम्ही पण शूद्र आहे, तुम्हाला पण अस्पृश्यता फॉलो, म्हणजे हे तुमच्यावरती पण असंच करतोय. पण ते आणि असं काहीच कधी झालेलं नाहीये, या ट्रॅप मध्ये पडू नका. आणि त्यांनी साठी रेफरन्स दिलेला आहे की डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी स्वतःहून हू वेअर शूद्राज मध्ये ही गोष्ट त्यांनी बुक लिहिलेली, त्यामध्ये ही गोष्ट सांगून ठेवली आहे. कोणी सांगितलं या गोष्टीवर आतापर्यंत? ते कमरेला झाडू आणि हे त्यातच आहे मला हा, वाटतं हा, reference ते हा, की हा. मला आंबेडकरांना पण सापडलं नाही हो. ते म्हणले. आणि ते त्याच्यावरती सर जे बोलतात तो मुद्दा बरोबर आहे की ते गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू घालून फिरवायचे पुण्यामध्ये हे आजूबाजूला, त्याचे सोर्सच नाही आहे त्या गोष्टीचा, पण गावोगावी ती गोष्ट पोहोचवली. तर गोष्टी बऱ्याच आहेत. या व्यक्तीनं बऱ्याच अवर कलेक्टिव्ह मेमरी ही अशोकाची आहे, शिवाजी महाराजांची आहे. तुम्ही आम्हाला हा एक प्रश्न आहे मित्रांनो, तुम्ही बघा शिवाजी महाराजांविषयी इतिहास फार कमी सांगितला जातो, लिहिला जातो. मागच्या 10-15 वर्षामध्ये कोणत्याही महाराष्ट्रातल्या सिव्हिल सर्व्हिसेसनं ज्या MPSC किंवा अदर एक्झाम घेणाऱ्या असतील त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती एकही प्रश्न विचारलेला नाही. कारण शोधण्यासारखे मिडिव्हल इंडियामध्ये ते औरंगजेबावरती विचारतील, अकबरावरती विचारलाय, जुन्या काळामध्ये जाऊन अशोकावरती विचारलाय, पण शिवाजी महाराजांवरती प्रश्न विचारलेला नाहीये. हा प्रश्न आपण आता विचारला पाहिजे स्वतःला. विचार करा की शिवाजी महाराजांवरती का प्रश्न विचारला गेलेला नाहीये. मग तो आपला इतिहास नाहीये का? इंटेलेक्च्युअल हाइट्स ऑफ नालंदा, विक्रमशिला लोकांना माहिती नाहीये, तक्षशिला माहित नाहीये लोकांना. आर्किटेक्चरल वंडर्स ऑफ चोला, सातवाहन एम्पायर होतं कुठे मित्रांनो? महाराष्ट्र, आपण जिथं राहतोय, सातवाहन एम्पायर होता. चोला माहिती नाही लोकांना. एकदम बेस्ट. सातवाहनाचं नाव सातो, किती लोक सातो नाव लावतात. हो, हा, राईट. हे सातो जे नाव आहे काय हे चोला काय आहे? चोला एम्पायर त्यांनी जे मंदिरं बांधलेली, आणि चोलांचं एम्पायर इंडोनेशियाच्या पुढे पर्यंत होतं. पण ही आपली हिस्ट्री, ही आपल्याला कोणीही सांगत नाही. आपल्याला सांगितलं जातं मनुस्मृती. बरं, त्यात काही वाईट पण नाहीये, त्या काळातला लॉ असेल, त्यात 2-4 गोष्टी रॉंग असतील, बाजूला काढा. इतिहास एक टेक्स्ट आहे म्हणून ठेवा. पण नाही, आपल्याला विरोध करायचा आहे, कारण डिवाइड अँड रूलचा अजेंडा परकीयांच्या वतीनं भारतात राबवणारे काही साप अजूनही आपल्यामध्ये बसलेले आहेत. ते लवकर ओळखणं गरजेचं आहे. तर आपल्याला भविष्य आहे मित्रांनो. यामध्ये काही टॉपिक्स आहेत, जसं की तुम्हाला जर असं वाटत असेल की याच्यावरती आपण सेपरेटली एक विथ प्रूफ्स, विथ व्हॅलिड पॉइंट्स काही टॉपिक कव्हर करायचे असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपण ते टॉपिकवरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ. जसं की सतीप्रथा आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या बोगस गोष्टी सिलेक्टेड आहेत, राजाराम मोहन रॉय त्यांनी जे सांगितलंय आणि रियालिटीमध्ये काय शिक्षणाच्या त्याच्याबद्दल, त्याचबरोबर आपल्या इथली जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला एक डेडिकेटेड व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याविषयी तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर मनुस्मृती याच्याविषयी तुम्हाला काही व्हिडिओ पाहिजे असेल त्याविषयी सांगा. स्लेव्हरी जी वेस्टमध्ये फॉलो केली त्याच्याविषयी तुम्हाला काही माहिती पाहिजे तर आम्हाला नक्कीच सांगा. यातल्या कोणत्याही टॉपिक विषयी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल, टॉपिक वाईज व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला नक्की सांगा. आम्ही विथ व्हॅलिड प्रूफ्स
आम्ही त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा. थँक्यू.